नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश जाधव आणि आपण पाहतात नेशन मराठी युट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो वेगळ्या विषयावरती. जेव्हा कोणी इंडस्ट्रीमध्ये काम करायला बाहेर पडतात किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करत असतात, तेव्हा अनेक वेळेला अनेक तरुणांना हा प्रश्न पडतो की क्यूसी की क्यूए, क्वालिटी क्वालिटी कंट्रोल की क्वालिटी अश्युरन्स, या दोघांपैकी कोणते पर्याय चांगले आहेत किंवा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये वर्कलोड कमी असतो, सॅलरीची ग्रोथ चांगली असते, पुढे फ्युचरचं कसं काय होतं, फ्युचर ग्रोथ कशी आहे, वर्कलोड कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जास्त आहे, कुठल्या टोक्यामध्ये कमी आहे, कोणत्या डिपार्टमेंटसाठी काय नॉलेज लागतं, रॅदर दॅन की बेसिक पासून की क्वालिटी कंट्रोलमध्ये काय होतं, क्वालिटी अश्युरन्समध्ये काय होतं. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि सुरुवात करू पहिले क्यूसी पासून. तर क्यूसी म्हणजे काय? क्यूसी म्हणजे क्वालिटी कंट्रोल. तर क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय? उत्पादन बनल्यानंतर त्याचं टेस्टिंग करणे, त्याचे सॅम्पल घेणे, एनालिसिस करणे, म्हणजे एचपीएलसी, जीसी, पीएच, आयआर टायट्रेशन, मायक्रोबायोलॉजी टेस्टिंग ही क्यूसीची कामं असतात. म्हणजेच काय झालं, की जे प्रॉडक्ट तयार होतात किंवा जे रॉ मटेरियल येतात त्यांची टेस्टिंग करणे, जे त्यांचे स्टँडर्ड दिलेले आहेत त्याप्रमाणे तो प्रॉडक्ट तयार झालेला आहे की नाही ते चेक करणं हे क्यूसीचं काम असतं. सो मग त्यासाठी लागणारे जे इक्विपमेंट आहेत ते हँडल करणं, सॅम्पलिंग करणं, टेस्टिंग करणं ही सगळी कामं असतात ती क्यूसी डिपार्टमेंटची असतात. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की उदाहरणार्थ एक टॅबलेट बनवलं गेलेलं आहे. ते सुटेबल आहे की नाही? म्हणजे एखाद्या पेशंटसाठी ते टॅबलेट बनवलं गेलेलं आहे. तर त्या पेशंटसाठी लागणारे जे स्टँडर्ड आहे ते त्या टॅबलेटमध्ये आहेत की नाही ते चेक करणं. मग त्याच्यामध्ये त्याचं वजन, त्याचं ॲसे, त्याचं डिझर्टेशन या सगळ्या गोष्टी चेक करणं हे क्यूसीचं काम असतं. हा फक्त एक टॅबलेटचा उदाहरण दिलं. ह्याच्यामध्ये टॅबलेटच्या ऐवजी दुसऱ्या सगळ्या गोष्टी असू शकतात. म्हणजे यामध्ये रॉ मटेरियल म्हणजे रॉ मटेरियल आपल्या प्रॉडक्टसाठी लागणारं ते ओके आहे की नाही, त्याचं वजन, त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचं ॲसिड ह्या सगळ्या गोष्टी क्यूसी चेक करतो. त्यानंतर असं ते म्हणजे क्यूए. क्यूए म्हणजे क्वालिटी अश्युरन्स. क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय? की प्रोडक्शन, पॅकिंग, टेस्टिंग म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ज्या कोणत्याही प्रॅक्टिसेस होतात त्या अश्युअर करतो, स्टँडर्डाइज करून देतं. ते काम असतं क्यूएचं. त्याच्यामध्ये बॅच रिएक्टर चेक करणं, बॅच रेकॉर्ड चेक करणं, चेंज कंट्रोल, डेव्हिएशन आणि मेन म्हणजे ऑडिट सुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ते क्वालिटी अश्युरन्सच्या अंडर येतात. एक साध्या सोप्या भाषेत बोलायचं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग एरियामध्ये किंवा पूर्ण इंडस्ट्रीमध्ये कोणती प्रोसेस कशी करायची हे क्यूए डिपार्टमेंट स्टँडर्डाइज करून देतं आणि त्याप्रमाणेच आपल्याला पूर्ण प्रॅक्टिसेस कराव्या लागतात. तर त्याचं ते काम असतं क्यूए अश्युरन्सचं. जेवढं क्यूसी इम्पॉर्टंट आहे तेवढंच क्यूए सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता क्यूए आणि क्यूसी मधील जर मुख्य फरक बघायचे झाले तर इकडे आपण दिलेले आहेत क्वालिटी कंट्रोल आणि इकडे क्वालिटी अश्युरन्स. तर पहिलं म्हणजे डिपार्टमेंट आहे टेस्टिंग डिपार्टमेंट, टेस्ट करतात इथे, आणि इकडे सिस्टीम आणि प्रोसेस डिपार्टमेंट आहे. इकडे सॅम्पल आणि प्रॅक्टिकलचे टेस्टिंग केले जातं. इकडे डॉक्युमेंट, ऑडिट आणि कंप्लायन्स पाहिले जातात. इकडे लॅब इक्विपमेंट वापरून काम असतं. इकडे काम पेपर वर्क आणि प्रोसेस मॉनिटरिंग. इथं जर बघायचं पेपर वर्क म्हणजे सगळे डॉक्युमेंटेशन वगैरे ते क्यूएच असतं आणि प्रोसेस मॉनिटरिंग म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे प्रोसेस होते, ज्या काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असतील किंवा इतर सगळ्या प्रोसेस असतील त्या क्यूएनी ज्या स्टँडर्डाइज करून दिलेल्या आहेत त्याप्रमाणे होतात की नाही हे पाहणं सुद्धा क्यूएचं काम असतं. म्हणून तर प्रोसेस मॉनिटरिंग दिलेलं आहे. इश्यू नंतर सापडतात आणि इथे इश्यू आधीच टाळले जातात. म्हणजे इथे काय, क्यूसी जेव्हा सॅम्पल करेल तेव्हा त्यांना एखादा फॉल्ट भेटेल तेव्हा समजतं की काहीतरी ह्याच्यामध्ये इश्यू आहे. तर इश्यू आधीच टाळले जातात म्हणजे याचा अर्थ की क्यूए अशीच प्रोसेस तयार करून देते, स्टँडर्डाइज करून देते की ज्यामुळे प्रोसेस नंतर येणारे इश्यू येणार नाहीत. तर इथे त्याचा अर्थ असा होतो की इश्यू अगोदर टाळले जातात कारण प्रोसेस त्या प्रकारे तयार केली जाते. आणि इकडे लॅबमध्ये जॉब असतं आणि इथे ऑफिस किंवा फ्लोअर सुपरविजन जो इथे सांगितला प्रोसेस मॉनिटरिंग करणे तसं जे फ्लोअरमध्ये जाऊन सुपरवाइज करायचं आणि ऑफिस मधलं काम असतं, इथे लॅबमध्ये काम असतं. तर अशा प्रकारचे दोन फरक आहेत. यानंतर आपण पाहू की क्यूसी निवडायचं की क्यू निवडायचं. तर बिगनरसाठी क्यूसी सुरुवातीला सोपं जातं कारण का हँड जॉब असतं लॅब मधलं, लर्निंग फास्ट असते, जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त असतात. कारण का जर बिगनर असेल तर त्यांना इंडस्ट्रीबद्दल खूप जास्त काही माहिती नसतो. सो लॅबमध्ये चांगलं शिकता येतं, जॉबच्या वॅकन्सीज खूप जास्त असतात आणि इझिली जॉब बद्दल आपल्याला माहिती घेता येते. सो जर
क्यूए बद्दल जर झाला, क्यूए क्वालिटी अशुरन्स बद्दल सांगायचं झालं, तर क्वालिटी अशुरन्स जाण्यासाठी आपल्याला थोडाफार त्याचं नॉलेज पाहिजे, अनुभव पाहिजे डॉक्युमेंटेशनचा, ऑडिटचा, रेग्युलेटरी नॉलेजचा. म्हणून शक्यतो कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये क्यूए मध्ये फ्रेशर घेतले जात नाही. क्यूएचा जो काम आहे तो पूर्ण इंडस्ट्रीमध्ये पसरलेला असतो. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये क्यूएचा होल्ड असावा लागतो, त्यांचा इंटरव्हन्स असावा लागतो. सो खूप मोठी डिपार्टमेंट आहे आणि त्यासाठी खूप अनुभवाची गरज आहे. खूप नसेल तरी सुरुवातीला काही अनुभव तरी पाहिजे की जेणेकरून पुढे शिकण्यासाठी मदत होईल आणि आपली ती सवय पाहिजे नॉलेज गॅदरिंगची. सो जेव्हा आपण दोघांपैकी एक निवडायचा प्रयत्न करतो तेव्हा पहिले आपण आपला विचार केला पाहिजे, आपण कोणत्या लेवलला आहोत. जर आपल्याकडे नॉलेज असेल, चांगलं ऑडिट डॉक्युमेंटेशन बद्दल माहिती असेल तर ठीक आपण क्यूए मध्ये जाऊ शकतो. दुसरं म्हणजे जर काहीच माहिती नसेल, सुरुवात करायची आहे पण आवड आहे, काम करू शकतो, तर क्यूसी सुद्धा चांगलं आहे. तिथे तुम्ही खूप शिकू शकता आणि पाहिजे तर नंतर स्विच करून क्यूए मध्ये जाऊ शकता. पण सुरुवातीला जर काहीच माहिती नसेल तर क्यूसी इज द बेस्ट ऑप्शन फॉर बिगनर्स. नंतर करिअर ग्रोथची कंपॅरिझन. तर करिअर ग्रोथची कंपॅरिझन करायची तर क्यूसी मध्ये ग्रोथ अशी असते की फर्स्ट तुम्ही जॉईन झाला तेव्हा क्यूसी केमिस्ट, नंतर सिनियर अनालिसिस्ट, एक्झिक्युटिव्ह, टीम लीडर, क्यूसी मॅनेजर, ही अशी ग्रोथ होत जाते. पण हे लगेच होत नाही. खूप वर्ष, अनेक वर्ष लोक क्यूसी केमिस्ट, क्यूसी सिनियर अनालिसिस, एक्झिक्युटिव्ह हे करायला 10-10, 12-12, 15-15 वर्ष जातात. त्यामुळे असं नाही की दिले म्हणून लगेच होत नाही. त्या गोष्टीसाठी खूप मेहनत घ्यावी लागते, खूप चांगलं मनापासून काम करावं लागतं. त्याच वेळेस ह्या गोष्टी सगळ्या अचीव्ह होत असतात. लॅब कौशल्य मिळतात, लॅबमध्ये इक्विपमेंट कसे वापरायचे, केमिकल्स कसे वापरायचे, केमिकल बद्दल माहिती समजते. वेगवेगळे जे केमिकल असतात जे तुमच्या इंडस्ट्री असेल त्यामध्ये कसे कोणते हँडल करायचे याबद्दल चांगली खूप माहिती भेटते. पण वर्कलोड खूप जास्त असतो, कारण का जेवढे रॉ मटेरियल असतील, जेवढे प्रोडक्ट असतील त्या सगळ्यांची टेस्टिंग करावी लागते, त्यांचे अनालिसिस चालू असतात, ते सगळं काम करायचं. त्यामुळे खूप जास्त वर्कलोड असतो क्यूसी मध्ये. तर क्यूए मध्ये ग्रोथ असते, क्यूए ऑफिसर, सिनियर ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट मॅनेजर, क्यूए मॅनेजर. सेम यासारखंच ह्याचं पण आहे की खूप वेळ काम करावा लागतो, खूप नॉलेज गॅदर करावा लागतो. इथे जसं जशी आपली पोस्टिंग वाढत जाते तसं आपल्या जबाबदाऱ्या वाढतात, खूप नॉलेज लागतं. इथं वर्कलोड नुसार जास्त असतो, तिथं इकडे वर्कलोड क्यूसीच्या मानाने थोडा कमी असू शकतो, पण जबाबदारी खूप जास्त असते. छोट्या छोट्या गोष्टींचा खूप मोठा इम्पॅक्ट पडत असतो क्यूए डिपार्टमेंटमध्ये. इथे डॉक्युमेंटेशन, कंप्लायन्स स्किल आणि एवढं महत्वाचं आहे की याच्यामुळे तुम्ही इंटरनॅशनली सुद्धा यामुळे जॉब भेटू शकतात. तर क्यूए खूप मोठी डिपार्टमेंट आहे. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही इन्व्हॉल्व होऊन स्टडी कराल, रिसर्च कराल, डॉक्युमेंटेशन मध्ये मास्टर व्हाल किंवा कंप्लायन्स मध्ये, तेवढं तुम्हाला पुढे जायला चान्सेस असतात. पण मेहनत खूप आहे, दोन्ही डिपार्टमेंट मध्ये मेहनत आहे. पण ह्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन बद्दल खूप माहिती पाहिजे आणि ह्याच्यामध्ये स्किल पाहिजे. ह्याच्यानंतर आहे कोणता बेस्ट ऑप्शन आहे करिअरसाठी. जर तुम्ही फ्रेशर किंवा बिगिनर असाल तर क्यूसीने सुरुवात करा. प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं, इंडस्ट्री तुम्हाला टेक्निकली स्ट्रॉंग बनवते. एक्सपिरियन्स झाल्यावर तुम्ही क्यूए मध्ये शिफ्ट होऊ शकता, ग्रोथ चांगली जास्त मिळते, क्यूएचा लॉंग टर्म स्कोप चांगला आहे, प्रमोशन चांगले मिळू शकतात आणि सॅलरी इन्क्रीमेंट क्यूसी पेक्षा जास्त असू शकतं. ते इंडस्ट्री वाईज डिफरंट आहे. पण क्यूसी पेक्षा क्यूए बेस्ट आहे. फक्त तुम्ही कोणत्या लेवल आहात तेच विचार करून क्यूसी किंवा क्यूए चूज करावं. तर याची व्हिडिओची समरी बघायला झालं तर पहिले आपण पाहिलं क्यूसी म्हणजे काय. उत्पादनावरती टेस्टिंग लक्ष केंद्रित करते, जसे की टॅबलेटचे वजन, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कशी केलेली वगैरे ते. नंतर क्यूए मध्ये जी पूर्ण प्रोसेस आहे त्याच्यावरती लक्ष ठेवतं. चुका काय होत असतील त्यापासून बचाव करण्यासाठी आपण काय काय करू शकतो, चुका न व्हावं त्यासाठी काय करता येऊ शकतं, ती सिस्टीम तयार करते, डॉक्युमेंट्स तयार करते, ऑडिट हँडल करते. नंतर दोघांमधला मुख्य फरक म्हणजे क्यूसी लॅबमध्ये टेस्टिंग किंवा सॅम्पलिंग ह्या प्रोसेस असतात, क्यूए मध्ये डॉक्युमेंटेशन वगैरे असतं. सुरुवातीस क्यूसी सोपं आहे. जर तुम्ही बिगनर असाल तर क्यूसी मध्ये काम करणंच नक्कीच सोपं आहे. नंतर ते क्यूसी मध्ये फिजिकली काम कसं करायचं ते शिकवलं जातं. क्यूए मध्ये अनुभव आणि नॉलेजची अवस्था असते. क्यूसी मध्ये तुम्हाला एक प्रगती होत जाते, क्रांती तुमच्या नॉलेज मध्ये. आणि क्यूए मध्ये एक डॉक्युमेंटेशन मध्ये चांगलं नॉलेज झालं तर पुढे फ्युचर खूप चांगलं असू शकतं. पण तुमचं डॉक्युमेंट मध्ये
एवढं नॉलेज नसेल वाटत, तर तुम्हाला माहिती आहे स्वतःबद्दल की तुम्ही डॉक्युमेंट मध्ये नाही जास्त म्हणजे ते डॉक्युमेंटेशन वगैरे ज्या पार्ट आहे तो आपला एवढा थोडा कमी असेल तर सरळ क्यूसी मार्ग निवडावा. आणि जर तुम्हाला असं वाटतं की नाही मी डॉक्युमेंटेशन चांगल्या प्रकारे करू शकतो तर क्यूए इज द बेस्ट ऑप्शन. पण खूप जास्त स्टडी क्यूए मध्ये करावी लागते. शेवटी त्याचा एक फायनल लाईन पण हेच आहे की सुरुवातीला क्यूसी निवडा. क्यूसी मध्ये खूप चांगली ग्रोथ आहे आणि जर क्यूसी मध्ये सुद्धा मेहनत केली तर क्यूसी मध्ये सुद्धा चांगली ग्रोथ होऊ शकते. तर आजचा हा व्हिडिओ होता. क्यूसी आणि क्यूए वरती तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशा वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज वेगवेगळे व्हिडिओ आणणार आहोत पुढे फ्युचरमध्ये सुद्धा. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.